कसे आहात? मजेत आहात ना? मी गायत्री आणि तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ हा फार स्पेशल असणार आहे, कारण आज आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनमधील घर. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनमध्ये शिकायला आले होते, तेव्हा जे त्या वास्तूमध्ये राहत होते तिथे आपण जाणार आहोत आता. तर ॲक्च्युली मी तर फार एक्सायटेड आहे, कारण ते ज्या घरामध्ये राहत होते ते मला बघायला मिळत आहे. हा लंडनमधील कॅम्पडन एरिया आहे आणि हे घर खूप जुने 3 मजली प्रॉपर ब्रिटिश विक्टोरियन हाऊस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते तेव्हा ते इथे त्यांच्या मित्रांसोबत राहायचे. इथे त्यांच्या नावाची पाटी लिहिलेली आहे, जिथे लिहिलेलं आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर 1891 ते 1956, इंडियन क्रुसेडर फॉर सोशल जस्टिस, लिव्ह हिअर 1921 to 1922. तर चला जिथे महामानवाचे वास्तव्य होते अशा पावन वास्तूचे दर्शन करूया. ही जागा आता महाराष्ट्र सरकारने 30 कोटीला विकत घेतली आहे आणि 14 नोव्हेंबर 2015ला भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण करण्यात आलं होतं. प्रवेशद्वाराच्या बाजूलाच इथे गौतम बुद्ध यांची प्रतिमा ठेवलेली आहे. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना किंवा त्यांच्या कुटुंबियांचे फोटो इथे लावण्यात आलेले आहे. ही वास्तू जुनी आहे, पण इथे सध्या मॉडर्न फर्निचर ठेवण्यात आलेलं आहे. प्राइमरोज हिल एरिया हा खूप इन्फ्लुएन्शियल एरिया आहे. इथे अनेक सेलिब्रिटीज, अनेक मोठे लोक राहतात. तर त्यांनी असं म्हटलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरांना म्युझियम किंवा स्मारक बनवू नका, त्यामुळे इथे लोकांची गर्दी होईल आणि त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब होईल. आणि त्यांनी कोर्टमध्ये केस पण फाईल केली होती. नंतर इंडियन गव्हर्नमेंटनी यात दखल घेतली आणि जसं भारतीयांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि शेवटी निकाल हा आपल्या बाजूने लागला आणि महाराष्ट्र सरकारने ही जागा विकत घेतली. आणि हे आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. जिथे महामानवाचं वास्तव्य होतं त्या जागेवरून अनेकांना प्रेरणा मिळावी यासाठी या जागेचं जतन करून ठेवण्यात आलं आहे. हे पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधी यांना लिहिलेलं आहे. इथे हॉलमध्ये त्यांची मोठी प्रतिमा लावण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यकाळ इथे फार थोडा होता, पण अगदी महत्त्वाचा आणि मोलाचा होता. त्यांचं लिखाण असो, त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं राजकीय कार्य, त्यांचं पत्रकारिता यातील कार्य हे सर्वांना प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या कार्यांची प्रशंसा ही भारतातच नाही तर जगभरात सुद्धा केली जाते. या वास्तूतून अनेक लोकांना प्रेरणा मिळते, म्हणून अनेक भारतीय स्टुडंट इथे आवर्जून येतात.
जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबियाला आले होते तेव्हा सयाजीराव गायकवाड यांनी लिहिलेलं पत्र आहे. तर ॲक्च्युली मला फार छान वाटत आहे की मला जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत होते तिथे येण्याची संधी मिळाली आहे. तर चला आता आपण दुसऱ्या मजल्यावर जाऊन बघू. तर हा आहे त्यांचा स्टडी कम डायनिंग एरिया. इथे तुम्हाला त्यांची बरीचशी पुस्तके बघायला मिळतील. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुस्तकांची किती आवड होती. ते म्हणायचे की तुमच्याजवळ जर 2 रुपये असेल तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी ही तुम्हाला जगण्यासाठी मदत करेल आणि हे पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. इथून तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बॅकयार्ड गार्डन दिसेल आणि त्यांच्या गार्डनमध्ये त्यांची मोठी प्रतिमाही लावलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना यांचे फोटोज या घरात लावण्यात आलेले आहेत. आता आपण जाऊया 3rd फ्लोअरला, जिथे आहे त्यांचं शयनकक्ष. इथे रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवलेली आहे. आणि ही आहे त्यांची वैयक्तिक रूम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बराच प्रवास करायचे, तर ते त्यांच्या ट्रॅव्हल किटमध्ये कुठल्या वस्तू घेऊन जायचे हे इथे नमूद केलेलं आहे. नोव्हेंबर 1956 काठमांडूमध्ये झालेल्या वर्ल्ड बुद्धिस्ट कॉन्फरन्समध्ये घातलेला हा त्यांचा पोशाख आहे. जेव्हा नवविवाहित माईसाहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लॉर्ड माउंटबॅटन आणि लेडी ॲडविना यांनी लंचला बोलवलं होतं, तेव्हा हा चांदीचा इंकपॉट गिफ्ट केला होता.
इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या अनेक वस्तू तुम्हाला बघायला मिळतील. इथे आहे त्यांचा चष्मा. हा फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी साकपाल यांचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश टाईपनी चहा पिणे पसंत करायचे आणि ते सकाळी पेपर वाचताना चहा प्यायचे असेही इथे सांगितलं आहे. आणि इथेच बसून ते अभ्यास करायचे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो थिसेस होता हा इथेच त्यांनी कंप्लीट केला होता. इथे तुम्ही बघाल तर इथे डॉक्टर आंबेडकरचा चष्मा, इथे त्यांनी यूज केलेले पेन्स, बुक्स आणि इथे बसून ते अभ्यास करायचे. आणि हा त्यांचा बेड आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांना माझे कोटी कोटी अभिवादन. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.